मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज पाहूयात कुंभ राशी, जी वास्तू राशी चक्रातली 11वी रास आहे. कुंभ राशीला शनीची 7.5 आहे. त्यामुळं अर्थातच जरी शनी स्वामी असला तरी काही नवीन आव्हानं तुमच्या समोर यावर्षी येतील आणि त्याचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. करिअरमध्ये तुम्हाला नोकरीत बदली प्रमोशनच्या संधी मिळतील, परंतु दगडापेक्षा वीट मऊ अशी म्हणण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. शनी आपल्या पहिल्या भावात असेल आणि या काळात तुम्ही 7.5च्या मधल्या चरणात असाल. एप्रिल 24 अखेर गुरुग्रह तुमच्या 3य भावात राहील आणि त्याचा तुम्हाला अनुकूल परिणाम पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळं कामाधंद्याच्या बाबतीमध्ये थोडंसं निराशाजनक वातावरण असेल, पण एक ग्रहांची स्थिती, त्यामुळे वाईट वाटायचं काही कारण नाही. शनिवार उपवास करा. शनी महाराजांचं माझं 7.5चं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये खूप सारे उपाय आहेत, ते करा. 1 मे 24 रोजी गुरु 4थ्या भावात प्रवेश करेल आणि तिथून मग तुम्हाला थोडेसे लाभाचे संकेत मिळतील. तुमच्या जीवनामध्ये आनंद वाढेल, थोडंसं फिरायला जाल, कुटुंबाला वेळ द्याल. राहू आणि केतू 2ऱ्या आणि 8व्या भावात स्थित आहे, त्यामुळे काही चढउतार होतील. पैसे कमवण्यामध्ये अडचणी जरी आल्या, 10 रुपये आले तर 20 रुपये खर्च झाला तरी 10 रुपये येतील, त्यामुळे अगदीच पुंगळून अशी परिस्थिती नसेल. पहिल्या भावात शनीची स्थिती तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्यावर दबाव आणू शकते. त्यामुळे कोणी खूप त्रास दिला तर मी नोकरी सोडतो, मी जातच नाही, अशा गोष्टींनी स्वतःच्या समस्या निर्माण करू नका. नोकरीच्या संदर्भामध्ये प्रवास देखील तुम्हाला करायला लागू शकतो. अर्थात हे पूर्ण काळ कामधंद्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांची झोप वाढेल, भूक वाढेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तरुण मंडळी ही प्रेम प्रकरणात पडण्याची शक्यता, पण एकतर्फी प्रेम करून काय उपयोग आहे, त्याच्यात वेळ जाईल तुमचा. थोडक्यात काय तर सगळ्या प्रकारच्या खर्चात वाढ होण्याचे जोरदार संकेत आहेत. मग आता हा खर्च मानसिक आहे, हा प्रेमाच्या दृष्टिकोनात आहे, हा नातेसंबंधात नाही, हा अभ्यासात नाही, कशात आहे, पण खर्च वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय मोठा घेऊ नका तुम्ही. प्रॉपर्टी घ्यायची असेल तर विचारपूर्वक. जून ते नोव्हेंबर हा कालावधी शनी वक्री होणार आहे आणि हा काळ अजिबात अनुकूल नाही आहे. त्यामुळे पैसे कोणालाही देताना फार काळजी घ्या. धावपळ करू नका. कुठे ट्रेकिंग बिकिंगला जाऊन पाय मोडून घेऊ नका. पायाची दुखणी, गुडघ्याचे त्रासही यावर्षी होतील. जनरली मकर आणि कुंभरास म्हटलं ना की या मंडळींना पायाचे त्रास हे होतच असतात, पण जेव्हा 7.5 असते, जेव्हा शनी वक्री असतात, तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने हे अनुकूल परिणाम देत नाहीत, ते त्रास देतात, प्रतिकूल परिणाम होतात. आणि विशेषतः शनी महाराज हे पायावरती विशेष ॲक्शन घेतात. बऱ्याचदा असं होतं की कुंभराशींची मंडळी ही तितकीशी काही रागीट वगैरे नसतं, परंतु कधी आपण म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यानुसार या कालावधीमध्ये विनाकारण कारण नसताना भांडणं करणं किंवा पोलीस चौकी पाहायची वेळ येणं सुद्धा शक्य आहे. त्यामुळे काही गोष्टी ह्या वेळच्या वेळेसच मिटून टाका. कर्ज असेल तर ते फेडलंच पाहिजे या नात्यानं. अगदी सगळं मोडून तोडून घरदारा विकून ते काय भरायची गरज नाही. थोडासा आर्थिक ताण यावर्षी जरूर असेल, पण पुढच्या काही कालावधीमध्ये, पुढच्या 2-3 वर्षानंतर तो काही राहणार नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एकदा 7.5 संपली की ताण राहणार नाही, कारण 7.5मध्ये कष्टाला यश नसणं, पैशाला पैसा न लागणं, माणसं उलटणं, हातातोंडाचे घास जाणं, कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि ते तुमच्या बाबतीत होत आहेत आणि त्याला तुम्ही वैतागलात. आता वैतागून सांगता कोणाला? आणि म्हणून यातनं बाहेर पडायचं असेल तर बेटर वे, आनंदी 7.5 नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यात जे उपाय आहेत 7.5 निवारण करण्याचे ते तुम्ही जरूर करा. शनिवार उपास झेपत असेल शनिवार उपास करा. शनी महाराजांना नियमित जा, तेल अर्पण करा, उडीद अर्पण करा. मधल्या बोटात उजव्या हातात लोखंडाची अंगठी घाला. स्त्री पुरुष कोणी घाला, उजव्या हातात लोखंडाची अंगठी घाला. नीलांजन समाभासम रविपुत्र यामाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. हा शनी महाराजांचा मंत्र हा नियमित म्हणा. दर शनिवारी शनी दर्शन घ्या. निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होईल. मेष ते मीन राशीपर्यंत सगळ्यांचं भविष्य मी आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर टाकले, ते जरूर पहा आणि तुमच्या इतर राशीच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवा. आता ह्या सगळ्या 12 राशींचं बिहेवियर कसं असतं हे जर तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून पाहायचं असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती माझा चित्रपट आलंय माझ्या राशीला. हा चित्रपट तुम्ही जरूर पहा. ॲमेझॉन प्राईमवरती तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळेल अगदी मोफत. हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला, हे वर्षाचं भविष्य तुम्हाला कसं वाटलं, याबद्दल तुम्ही जरूर कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या राशीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साई. माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ.
तुमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.